ब्लूबर्ड्स एक ऐसी ऑर्गेनाइजेशन है जो हमारे बुद्धिस्ट एंटरप्रेन्योर को एक प्लेटफॉर्म पे लाती है। ये करने के लिए हमने एक ऐप भी बनाई है। अभी हम लोग कैटेगरी वाइज सभी बुद्धिस्ट बिजनेस को हम लोग कैटेगरी वाइज एक रजिस्टर्ड कर रहे हैं। यहाँ पे बहुत कुछ सीखने मिला और यहाँ इंडस्ट्री फैक्ट्री जैसे लैब भी दिखी और हमें बहुत मज़ा आया और व्यवस्था भी बहुत अच्छी थी। ये कैंप ब्लूबर्ड्स ने ऑर्गेनाइज़ किया है 3 दिन का, बहुत ही अच्छा है। इसमें बिज़नेस के बारे में बताया जाता है कि हम फ्यूचर में क्या कर सकते हैं, कैसे कर सकते हैं। और हमें यहाँ फैब लैब, कॉटन क्लॉथ के इंडस्ट्रीज़ में लेके गए और बहुत सारे ऐसे इंडस्ट्रीज़ में लेके गए। मी इथे 3 दिवसाचा कॅम्प अटेंड करायला आली आहे आणि इथे खूप काही शिकत आहे। इथे आम्हाला खूप सारे फॅक्टरीजमध्ये घेऊन गेले होते, जसं की फॅब लॅब, स्पेसवूड, क्लॉथ्स फॅक्टरी आणि खूप काही आम्हाला शिकायला मिळालं आहे। मी हा ब्लूबर्डचा 3 दिवसांचा रेसिडेन्शियल कॅम्प अटेंड केला आहे। इथे खूप काही शिकण्यालायक होतं। आम्ही खूप सारे इंडस्ट्रियल व्हिजिटला गेलो, जसं फॅब लॅब, मदर डेअरी आणि स्पेस वर्ल्ड। मग तिकडे आम्ही शिकलो की कसं ते लोक रॉ प्रोडक्ट आणून त्याला कसं मॅन्युफॅक्चर करतात। मग वाघमारे सरांनी आमचं मार्गदर्शन केलं, आम्हाला बिझनेसबद्दल खूप माहिती दिली। तर आता आम्हाला पण असं वाटतं की आम्ही पण बिझनेस करू शकतो। ब्लूबर्ड एक बिझनेस व सोशल ऑर्गनायझेशन लहान मुलामुलींमध्ये व्यापार व्यवसायाचे गुण बालपणापासूनच विकसित व्हावे हा या संघटनेचा उद्देश। तसे पाहिले तर फक्त लहान मुलामुलींसाठीच नव्हे तर मोठ्यांनाही उद्योजकतेचे मर्म कळावे आणि एक सक्षम व सफल बिझनेस कम्युनिटी निर्माण व्हावी, यासाठी ब्लूबर्ड प्रयत्नरत आहे। नागपूरच्या नागलोकमध्ये ब्लूबर्डने ही 3 दिवसांची लिटिल चॅम्प्स बिझनेस कॅम्प या नावाची कार्यशाळा आयोजित केली। व्यापार व्यवसायाच्या लहान टिप्स या चिमुकल्यांना देण्यासोबतच त्यांना नागपूर परिसरातील मोठ्या कंपन्या, फॅक्टरी, निर्माणी यांची बिझनेस मीट देखील करून देण्यात आली। मी हा 3 दिवसाचा कॅम्प अटेंड केला आहे। आणखी मला खूप छान वाटलं इथे येऊन। पहिल्यांदा मी फॅक्टरीजमध्ये गेले आहे, माझं खूप छान एक्सपिरियन्स होतं। आणखी फॅक्टरीजमध्ये आम्ही गेलो तर आम्हाला खूप काही शिकायला मिळालं। मी ब्लूबर्डचा ह्या 3 दिवसाचा कॅम्प अटेंड केला आहे, जो खूपच चांगला होता। इथून आम्हाला फॅब लॅब, मदर डेअरी आणि खूप सारे इंडस्ट्रीजमध्ये व्हिजिट पण केला, जो खूपच चांगला होता। आणि मॅक्झिमम शाळेत हे बिझनेसबद्दल काही सांगत नाही, पैसे कसे कमवायचे, फ्युचर कसे बनवायचे याबद्दल काही सांगतच नाही। पण ब्लूबर्ड्सने हा कॅम्प ठेवला जेणेकरून खूप लोकांना माहिती पडलं की म्हणजे आम्ही बिझनेस करू शकतो। आता आम्ही जे 3 दिवसांच्या कॅम्पमध्ये ज्या फॅक्टरीमध्ये गेलो, तिथे आम्ही एकदम हेवी इंजिनिअरिंग बघितली, तिथले कॉम्प्लेक्स मशीन्स बघितले। ते पाहून आता आणखी अभ्यास करण्याची आता इच्छा वाढली आता, कारण बिझनेसमध्ये आणखी खूप अपॉर्च्युनिटीज आहे। एकदम ॲम्पल फील्ड आहे, इथे खूप डीप जाऊ शकतो, खूप प्रोग्रेस करू शकतो, पूर्ण जगात नाव करता येते। ब्लूबर्डच्या या 3 दिवसीय लिटिल चॅम्प बिझनेस कॅम्पचा हा समारंभाची सुरुवात दीप प्रज्वलनानंतर बुद्ध वंदनेनं झाली। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। उद्योजकतेचे स्वप्न उराशी बाळगून व्यापार व्यवसायात निपुण होण्याची प्रेरणा या मुलामुलींना मिळावी म्हणून इथे काही यशस्वी व्यावसायिकांची प्रेरणादायी भाषणं देखील झाली। ब्लूबर्ड ही एक सामाजिक आणि आर्थिक संघटना आहे जी समाजात आर्थिक क्रांती आणण्याचं काम करत आहे, जेणेकरून आज कोणी काहीही वस्तू घेत आहे,
तुम्ही अशा व्यक्तीसोबत फ्रेंडशिप करा, तुम्ही अशा व्यक्तीसोबत आपला सहवास करा की जे तुम्हाला समोर जाऊन चांगलं चांगलं कसं काय बिझनेस मध्ये जाऊ शकतो आपण, किंवा आपण आपला करिअर कसा सुंदर घडवू शकतो याच्याकरिता आपल्याला प्रेरित करतात. ज्या पालकांनी आपल्या चिमुकल्यांना आमच्यावर भरोसा करून 3 दिवस या कॅम्पमध्ये त्यांना पाठवलं, त्याचे खूप खूप मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला. आणि त्यांना सांभाळताना आम्हाला पण एक वेगळाच अनुभव आला की आपल्या मुलांना तर प्रत्येक माणूस सांभाळते, पण दुसऱ्याच्या मुलांना 3 दिवस सांभाळणं आणि त्यांना एक प्रॉपर वेनी त्यांना काहीतरी ऑर्गनाइज वेनी शिकवणं. एवढ्या कमी वयाच्या मुलांसाठी म्हणजे 10 ते 15 वर्षाच्या गटामधील मुलांसाठी उद्योजकीय प्रेरणा शिबिर, उद्योजकीय वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने समाजाचं औद्योगिकीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये एवढ्या कमी वयाच्या मुलांसाठी हा पहिलाच प्रोग्राम असावा. हा संधी तुम्हांसाठी हा सुरुवात आहे. हा संधीसाठी तुम्हाला परत 18 वर्षानंतर म्हणजे कंटिन्यूस तुम्ही 2-4 वर्ष ब्लूबर्ड सोबत राहिलात आणि चांगल्या प्रकारचं तुम्ही त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये राहून जे काही नवीन नवीन गोष्टी शिकायचा प्रयत्न केला. मी तुमच्या ग्रुपवर आमची एक लिंक टाकलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही शोधू शकता की अशा प्रकारच्या संस्थांना तुम्ही फॉलोअप करू शकता. ब्लूबर्डचं करू शकता, MCD सारख्या संस्थेची फॉलोअप करू शकता, शासनामधल्या विविध योजनांची फॉलोअप करू शकता. शेवटीला तुम्हा लोकांसाठी एक शेवटीला 4 ओळी म्हणतोय आणि लगेच मला जो वेळ दिलेला आहे त्या वेळेप्रमाणे मी संपवतो. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्यांचे काय आहे बांधता येईल केव्हाही, घरट्यांचे काय आहे बांधता येईल केव्हाही. क्षितिजाच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी, क्षितिजाच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. ब्लूबर्ड लिटिल चॅम्प बिझनेस कॅम्पच्या या सांगता समारंभात सहभागी झालेल्या मुलामुलींना प्रमाणपत्र प्रदान करून त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. ब्लूबर्ड बिझनेस व सोशल ऑर्गनायझेशनचे प्रमोटर विस्तारक लिटिल चैम्प्स बिजनेस कैंपच्या यशस्वीतेबद्दल बोलताना म्हणाले, सबसे पहले तो मैं आपको ब्लूबर्ड्स क्या है ये बताता हूँ. ब्लूबर्ड्स एक ऐसी ऑर्गेनाइजेशन है जो हमारे बुद्धिस्ट एंटरप्रेन्योर को एक प्लेटफॉर्म पे लाती है. ये करने के लिए हमने एक ऐप भी बनाई है. अभी हम लोग कैटेगरी वाइज सभी बुद्धिस्ट बिजनेस को हम लोग कैटेगरी वाइज एक रजिस्टर्ड कर रहे हैं. तो समाज के उद्योजकों के बारे में पता चलना चाहिए, इसीलिए हमने ऐप बनाई है. और हाल ही में हमने अभी एक जो कैंप ऑर्गेनाइज किया है बच्चों का. बच्चों के माइंड में बचपन से ही बिजनेस के प्रति अवेयरनेस या इंटरेस्ट पैदा हो, इसलिए हमने ये कैंप का आयोजन किया है. ये पहली बार किया है, लेकिन इसमें हमको इतने बच्चे मिले हैं. कुछ बच्चों को तो हमको मतलब हमारी जो लिमिटेड सीटें थी उसके वजह से शायद इस साल हम उसको एडमिशन नहीं दे पाए. तो हमने ये बच्चों ने, माँ बाप ने 3 दिन हमको फ़ोन तक नहीं किया. इतना विश्वास है हम ब्लूबर्ड्स के ऊपर बच्चों सबको. और हमने ये कैंप को बहुत ही सक्सेसफुली आज समापन कर रहे हैं इसका. आम्ही ब्लूबर्ड ऑर्गनायझेशनने लहान मुलांकरिता 10 ते 16 वर्ष वयोगटातील मुलांकरिता आज एक बिझनेस कॅम्प आयोजित केला होता. या बिझनेस कॅम्पमध्ये आम्ही त्यांना विविध क्षेत्राच्या इंडस्ट्रीजमध्ये त्यांची व्हिजिट करवली आहे. याचा उद्देश फक्त एवढाच की मोठमोठ्या बिझनेसेस पाहून ते घाबरले नाही पाहिजे. त्यांनी मोठे झाल्यावर काहीतरी मोठा उद्योग उभारला पाहिजे असे आमचे स्वप्न आहे. प्रत्येक बुद्धिस्ट समाजातला व्यक्ती हा उद्योजक बनावा अशी आमची इच्छा आहे. त्यांना आम्ही मोठमोठ्या इंडस्ट्रीज दाखवल्या की ते घाबरू नका. त्यांना आम्ही त्यांच्याबद्दलची माहिती दाखवली, माहिती सांगितली, त्यांना समजवलं की बघा बिझनेस करणे ही काही कठीण गोष्ट नाही आहे. तुम्ही जर इच्छा असेल, इच्छाशक्ती असली तर तुम्ही मोठ्यातला मोठा उद्योगही तिथे उभारू शकता.
म्हणून आज इथे जमलेले सगळे जवळजवळ 50 विद्यार्थी, 50 लहान मुलं यांच्यामध्ये एक उत्साह निर्माण झालेला आहे. सगळ्यांच्या मधात जेव्हा स्टार्टिंगला आले तेव्हा त्यांना माहिती नव्हतं की ते जरा त्यांना एंटरटेनमेंट पर्पज वाटला, पण हळूहळू त्यांना जेव्हा बिझनेसबद्दल माहिती मिळाली तर आज ह्या कॅम्पचा शेवटचा दिवस आहे, तर आज ते उत्साहाने घरी परत जात आहे की हां आम्ही खरंच बिझनेसमॅन किंवा बिझनेसवुमॅन बनून तयार होऊ. तर त्यांच्या भविष्याकरिता मी त्यांना शुभेच्छा देतो. मागच्या 3 दिवसापासून ब्लूबर्ड या सोशल आणि बिझनेस ऑर्गनायझेशननी 10 ते 18 वर्षाच्या मुलांकरता उद्योजकता आणि युनिट विजिट हा एक 3 दिवसीय उन्हाळी कॅम्प जो आयोजन केलेला आहे. या कॅम्पचं अत्यंत महत्त्वाचा कॅम्प आणि पहिल्यांदाच अशा प्रकारच्या 10 ते 18 वयोगटातील मुलांसाठी हा 3 दिवसीय कॅम्प नागपूर इथे आयोजन करण्यात आलेला आहे. हा कॅम्प अत्यंत उल्लेखनीय होता आणि मुलांना त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याकरता आणि त्यांना उद्योजकीय वातावरणामध्ये निर्माण करण्याकरिता ब्लूबर्डचं अत्यंत महत्त्वाचं योगदान या ठिकाणी आलेलं आहे. आणि नक्कीच हा 3 दिवस त्यांनी हिंगणा MIDC, बुटेबोरी MIDC आणि विविध कार्यालयाला भेटी देऊन आपल्या 10 ते 18 वर्षातील मुलांना त्यांचं मनोबल वाढवण्याचं काम आणि उद्योजकतेमध्ये त्याचं करिअर घडवण्याचं काम या ठिकाणी ब्लूबर्डनी केलेलं आहे. आपल्याला माहीत असेल की आज रोजगाराच्या संधी कमी झालेल्या आहेत, त्यामुळे एंटरप्रेन्योरशिप ॲज अ करिअर चॉईस या विषयाला धरून ब्लूबर्डनी हा एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे. आज आपण बघतो आहे की तथागत गौतम बुद्धांच्या ज्या जाचक कथा आहेत यांच्या मॅनेजमेंटवर आधारित सर्व भारत आणि सर्व जग चालत असतं आणि उद्योगामध्ये आज आपण बघतो आहे की आपल्या समाजासाठी हा एक सुत्त उपक्रम जो सुरू केलेला आहे हा पहिल्यांदाच ब्लूबर्डनी केलेला आहे. अशा प्रकारचे उपक्रम मुलांना जेव्हा जेव्हा सुट्ट्या असतात अशा सुट्ट्यांच्या ठिकाणी 1 दिवसाचं 2 दिवसाचं व्हिजिट आणि विविध कार्यालयामधलं व्हिजिट केलं तर मला असं वाटतं की समाजामध्ये एक उद्योजकीय वातावरण निर्माण होईल आणि या वातावरणामधनं सामाजिक उद्योजकता आणि औद्योगिक विकास घडवण्याचा प्रयत्न ब्लूबर्डच्या माध्यमातून होतील. मी माझ्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून MCDच्या माध्यमातून ब्लूबर्डला संपूर्ण सहकार्य करण्यासाठी तयार आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये हे जे उद्योजक आहेत 18 वर्षाच्या नंतर आपण त्यांना प्रशिक्षण देऊन चांगले उद्योजक घडवण्याचं काम ब्लूबर्डच्या सहकार्याने आणि शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना सहकार्य दिले जाईल असं या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटतं. मी परत एकदा या ठिकाणी ब्लूबर्डनी घेतलेले 3 दिवसाचे परिश्रम, त्यांनी केलेलं या ठिकाणी कार्य अत्यंत स्तुत्य असं कार्य केलेलं आहे. ब्लूबर्ड्स एक सोशल अँड बिझनेस ऑर्गनायझेशनकडून जो समर कॅम्प मुलांसाठी आयोजित केलेला होता त्याकरिता बऱ्याच गोष्टींची आम्हाला परिश्रम घ्यावा लागले, परंतु यामधून एक जरी उद्योजकीय तयार झाला तर आमचा हा प्रयत्न यशस्वी होईल अशी मला परिपूर्ण खात्री आहे. वाघमारे सरांनी सांगितल्याप्रमाणे की यानंतर असेच आम्ही त्यांना पण आश्वासन देऊ की हा आमचा पहिला प्रयत्न आहे, यानंतर असे बरेचसे कार्यक्रम होत राहील. अशा तऱ्हेने ब्लूबर्डच्या या लिटिल चॅम्प बिझनेस कॅम्पची सांगता झाली.